नमस्कार. घटना आहे रुपालीची. रुपाली बाबूराव कदम, वय वर्ष अवघे 26. एक हुशार धडाडीची महिला. पोलीस स्वप्न उराशी बाळगून समाजातील अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार करून पोलीस दलात प्रवेश केला होता. ती ज्या गणवेशाचा अभिमान बाळगायची तोच गणवेश तिच्या आयुष्याचा शेवटचा साक्षीदार ठरला. पालघर येथील पोलीस नाईक वाल्मिक आहेरशी तिची 2 वर्षापूर्वी ओळख झाली. सुरुवातीला स्नेह म्हणून सुरू झालेलं नातं नंतर एकतर्फी प्रेम आणि मानसिक छळात बदललं. आहेरचा स्वभाव हट्टी, संशयी आणि आक्रमक होता. त्याला वाटायचं की रुपाली ही त्याच्या मालकीची वस्तू आहे. तो तिला नेहमीच स्वतःच्या अधीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक वेळी ती त्याला नकार द्यायची. तो तितक्याच क्रूरतेने तिला त्रास द्यायचा. कधीकधी तो तिला तासनतास फोन करून धमक्या द्यायचा. तू फक्त माझी आहेस, दुसऱ्या कोणाची होणार नाहीस. जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलं तर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही. सुरुवातीला रुपालीनं त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, पण जसजसे दिवस जाऊ लागले त्याच्या धमक्या अधिकाधिक गंभीर होत गेल्या. तिच्या हालचालीवर लक्ष ठेवणं, तिच्या मित्रमैत्रिणीशी संपर्क तोडायला भाग पाडणं अशा अनेक गोष्टी तो करत होता. रुपालीच्या आयुष्यात एक नवा आनंदाचा क्षण आला. तिचं लग्न मयूर कांबळे याच्यासोबत ठरलं होतं. 31 ऑक्टोबरला घरात आनंदी वातावरणात रुपालीचा साखरपुडा पार पडला. पण ही बातमी वाल्मिक आहेरपर्यंत पोहोचताच तो संतपला. त्याने तात्काळ मयूर कांबळेच्या वडिलांना फोन करून रुपालीबद्दल अपशब्द बोलला. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. मयूरच्या वडिलांना मानसिकरित्या गोंधळात टाकण्याचा देखील प्रयत्न केला आणि हे ऐकून मयूरच्या वडिलांनी रुपालीच्या वडिलांशी बोलून याबाबत विचारणा केली. रुपालीला हे समजताच ती हादरलीच. तिचं आयुष्य नव्या वळणावर येत असताना भूतकाळाने पुन्हा तिचा पाठलाग सुरू केला. 2 नोव्हेंबरच्या रात्री रुपालीच्या भावाला रोहितला वाल्मिक आहेरचा फोन आला. त्याचा आवाज भीषण होता. तुम्ही रुपालीचं लग्न दुसऱ्या कोणाशी लावण्याचा विचार केला तर परिणाम भयंकर होतील. तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारेल. हा फोन ऐकून रोहित हादरलाच. त्याने ही गोष्ट लगेच घरच्यांना सांगितली. त्या रात्री कुटुंबाने रुपालीला समजावलं. सगळे तिला आधार देत होते. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची खात्री देत होते. रात्रभर डोळ्यात झोप नव्हती. छताकडे पाहत ती विचार करत होती. आता पुढे काय? मनात भीतीने शरीर थकलेलं, पण आतून जखमा अजूनही ताज्याच होत्या. एका भयावह गुंत्यात अडकलेली होती, जिथून बाहेर पडणेच अशक्य वाटत होतं. गणवेश घातला होता, पण तोही तिचं रक्षण करू शकत नव्हता. तिनं काय चुकीचं केलं होतं? फक्त नकार दिला. फक्त स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यासाठी तिला छळ सहन करावा लागला. रोजच्या धमक्या, शिव्या, जबरदस्तीचे कॉल, समाजात तिची प्रतिष्ठा डागाळण्याचा प्रयत्न, आणि हे किती दिवस चालणार? तिच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, कधी संपणार हे सगळं? भाऊ रोहितला शेवटचा मेसेज लिहिताना हात थरथरत होते. रोहित, मला माफ कर. मी खूप लढले, पण आता शक्य नाही. त्या माणसाने माझ्या आयुष्याची राख-रांगोळी केली. मी आता थकले आहे. आईबाबांची काळजी घे. आणि हा संदेश पाठवून ती थोडे वेळ स्तब्ध उभी राहिली. त्याच्यासाठी ती फक्त एक बहीण नव्हती तर आईसारखी होती. पण आज त्याला सोडून जाताना ती असह्य होती. डोळ्यात अश्रू नव्हते तर ते कधीच सुकले होते. आता फक्त मनाच्या ओरखड्यांची वेदना उरली होती. फोटो फ्रेम मधून तिचा साखरपुड्याचा फोटो तिच्याकडे पाहत होता. त्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक वेदना लपली होती, जी कोणालाही कधी समजलीच नाही. आयुष्य ज्या वळणावर सुंदर होणार होतं तिथेच त्याला क्रूर मोड मिळाली आणि ती थरथरत्या हाताने शेवटचा श्वास घेत होती. आता वेदनेचा अंत होत होता, पण एक अनुवृत्तीच प्रश्न ही स्त्रीला स्वतःच आयुष्य जगण्याचा अधिकार कधी मिळणार? पण तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की हीच त्याच्यासाठी शेवटची रात्र ठरणार आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास घरात सगळं शांत होतं. कुटुंबीय गाढ झोपेत असताना रुपाली मात्र एकटीच वेदनेच्या गर्तेत होती. तिने भावाला संदेश पाठवला आणि मग खोलीचं दार बंद केलं. ती हळूच उठली. दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं. घरातले सगळे गाढ झोपले होते शांतपणे. ती पुढच्या खोलीत गेली.
हळू साडी काढली आणि दोरासारखी घट्ट पिळली. छताकडे पाहिले कदाचित. शेवटचं तिने हळूच एका खुर्चीवर पाय ठेवला. हात कापत होते तरी ती प्रयत्न करत होती. ही वेदना संपवण्याचा शेवटचा मार्ग आहे का? मनातले सगळे विचार एका क्षणात उसळले. माझ्या मागे आईबाबा काय करतील? भाऊ रोहित कसा सहन करेल? मी अजून लढू शकले असते का? अचानक तिला आठवले तिचा साखरपुडा, हसरा चेहरा, मयूरसोबतचा नव्याने सुरू होणारं आयुष्य. पण या आठवणी आता फक्त वेदना बनल्या. तिने साडीचा फास घट्ट केला, एक खोल श्वास घेतला आणि एका क्षणात खुर्चीला लाथ मारली. क्षणभर तिचं शरीर हवेत हललं. हातपाय वेड्यासारखे झटपटू लागले. श्वास गुदमरू लागला. ती शेवटचा संघर्ष करत होती. डोळे विस्पारले. वेदना असह्य झाल्या आणि काही सेकंदात सगळा अंधार घरात. मात्र अजूनही सगळं शांत होतं. कुणालाही कल्पना नव्हती की एका खोलीत रुपालीचा श्वास अखेरचा घेतला जात होता. घरातले लोक जागे झाले तेव्हा एक हृदयद्रावक दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर होतं. ही बातमी गावभर पसरली आणि प्रत्येकाच्या मनात संताप उसळला. एक कर्तव्यनिष्ठ महिला पोलीस जी समाजासाठी लढत होती ती स्वतःचं संरक्षण करू शकलेली नाही. 4 वाजता रुपालीला शेवटचा निरोप देण्यात आला. संपूर्ण गाव अश्रूंनी भरून गेलं. तिच्या आईवडिलांची अवस्था पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिच्या भावाचा आवाज गदगदला. रुपाली, आम्ही तुला वाचवू शकलो नाही. आम्ही तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. यवत पोलीस ठाण्यात वाल्मिक आहेरवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण हा गुन्हा दाखल झाल्याने रुपाली परत येणार होती का? समाजातील अशा वृत्तीला कठोर शिक्षा मिळेल का? एका पोलीस महिला अधिकाऱ्याला स्वतःच्या सुरक्षितेसाठी लढावं लागलं. हा विरोधाभास कधी संपेल? रुपाली गेली पण तिच्या आत्महत्येमागचं सत्य ओरडून ओरडून एकच विचार करत आहे. महिला सुरक्षितेचा खऱ्या अर्थानं संरक्षण कधी होणार? या घटनेतून आपण काय शिकावं? की घरात त्यांच्या अजूनही सगळं शांत होतं. कुणालाही कल्पना नव्हती की एका खोलीत रुपालीचा श्वास अखेरचा घेतला जात होता. प्रेम जबरदस्तीने कधी मिळत नाही आणि नकाराचा अर्थ हो नसतो. सतत धमक्या, मानहानी आणि मानसिक त्रास यामुळेही एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकते. आणि ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.